जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. भक्तीच्या आवेशाची मुद्रा कोणती? केवळ बेहोश होऊन जय काली जय काली असा सारखा घोष करीत राहणे आणि वेड्यासारखे हातवारे करून हरी बोलो हरी बोलो हरी बोलो असे तोंडाने म्हणत नाचत सुटले की ह्या कलियुगात आवेशयुक्त भक्तीच अत्यंत योग्य आहे. केवळ सत्वस्थ वृत्तीने ध्यानस्थ बसण्यापेक्षा हीच भक्ती लवकर फलद्रूप होते. स्वर्गाचा किल्ला कब्जात घ्यायला जो भक्तीच्या आवेशाने एकाएकी हल्ला करून घ्यावा तर तो लवकर मिळतो. तलावामध्ये कितीही मासे असोत, पण पाण्यामध्ये मिष्ट, मनोवेदक व स्वादिष्ट आमिष फेकले की ते त्याच्याकडे हा हा म्हणता निरनिळ्या ठिकाणाहून जमा होतात. तद्वत ज्या निर्मल भक्ताच्या अंतःकरणात भक्तीचा आणि श्रद्धेचा गळ भरलेला असतो त्यास प्रभूही सत्वर पावतो. एखाद्या मनुष्याला जर एखाद्या चेटकाकडून काही मिळालं आणि ते मला अमक्या अमक्या भूताकडून मिळाले असे त्यास समजले तर ते भूत किंवा चेटू तत्काळ त्यास सोडून जातं. तद्वत जीवाला प्राप्त झालेले सर्व मायापिछाच्याकडून मिळालेले आहे हे त्यास कळले की तो तत्काळ त्या मायेपासून मुक्त होतो. खरजेला कंड उठला म्हणजे तो खाजविताना किती पण गोड वाटते. आणखी रक्त निघाले म्हणजे अत्यंत दुःख होऊन ते फार दुस्सह होते. त्याप्रमाणे ह्या जगातील ऐशाराम आरंभी मोठे सुखदायक वाटतात, पण त्याचा अनुभव येऊन चुकला म्हणजे विचारांती ते मोठे भयंकर असे वाटतात. भूताकेताची बाधा झाली म्हणजे रोग्यावर मोहऱ्या ओवाळून ते भूत काढून टाकतात, पण ते भूत त्या मोहऱ्यात शिरलेले असेल तर त्या मोहऱ्यांनी ते भूत निघणार कसे? तद्वत तुम्ही जे परमेश्वराच्या चिंतनाकडे अंतःकरण लावता ते विषयाच्या दुर्विचाराने भरलेले असते. अशा गंजलेल्या हत्याराने धार्मिक भक्तीमध्ये तुम्हाला जय मिळवण्याची आशा तुम्ही बाळगता तरी कशी? भर समुद्रातून जाणाऱ्या गलबताच्या डोलकाठीवर बसून एक पक्षी आपल्याशीच विचार करू लागला की मी ह्या जहाजाच्या डोलकाठीवर एकी एक बसलो आहे, त्या अर्थी मी एक अद्वितीय आहे. येथे जवळच बहुत करून अरण्य असावे असे म्हणून तो उडून गेला. परंतु त्या बिचाराला कोठेही किनारा न लागल्यामुळे थोड्या वेळाने तो त्याच डोलकाठीवर परत येऊन बसला. तेव्हा त्याची पक्की खात्री झाली की आपण अद्वितीय नव्हे, पण गलबत मात्र अद्वितीय आहे. मग तो काही एक विचार न करता आपला कालक्षेप करू लागला. ब्रह्मतत्वाची गोष्ट अशीच आहे. त्याविषयी तुमची पक्की खात्री व्हावी, ती झाल्याशिवाय तुमचीही त्यावर दृढतर श्रद्धा बसायची नाही. म्हणून साधनामध्ये विचार करण्याची आवश्यकता फार मोठी आहे. कमळाच्या पाकळ्या पडल्या किंवा नारळीचे झाप गळून पडले तर त्या त्या ठिकाणी त्याची काहीतरी खूण राहते. तद्वत अहंकार नाहीसा झाला तरी त्याचा थोडासा पीळ राहतोच, पण राहणारा जो हा अभिमान त्यापासून कोणास काही इजा होत नाही हे मात्र खरं. एका ब्राह्मणाने एक बाग तयार केली होती. ती तो रात्रंदिवस खपत असे. एके दिवशी त्याच्या बागेत गाय शिरून तिने पुष्कळ नासधूस करून सोडली आणि त्याने जे जीवासारखे राखलेले कलमी आंब्याचे रोप होते त्याचेही तिने अगदी मुंडन करून सोडले. आपल्या आवडत्या झाडाचा नाश केलेला पाहून त्या ब्राह्मणाला अतिशय संताप आला आणि त्या आवेशात त्याने गाईस असा एक तडाखा दिला की तो तिच्या वर्मी लागून त्याच हर्षी ती प्राणास मुकली. ती गोष्ट हा हा म्हणता सर्व गावभर पसरली की ब्राह्मणाने गोहत्या केली. तेव्हा सर्व भिक्षुकांनी त्या ब्राह्मणाला बोलावून आणून झालेल्या हत्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावयास सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, ती गाय मी मुळीच मारली नाही. ते माझ्या हाताचे काम आणि हाताची देवता इंद्र आहे. त्याकरता गायत्री हत्येचं पातक झाले असेल तर त्याचा करता इंद्र होय, मी नव्हे. हा वृत्तांत स्वर्गामध्ये जेव्हा इंद्रास
कळला तेव्हा तो एका वृद्ध ब्राह्मणाचे स्वरूप घेऊन त्या बागवाल्यास म्हणाला, का भटजी महाराज, ही बाग कोणाची? ब्राह्मण म्हणाला, माझी. इंद्र म्हणाला, किती उत्तम बाग आहे हो, फार सुंदर. आणि ती लावण्याचे कौशल्य तरी केवढे. ही झाडे तरी किती खुबीदार लावलेली आहे पहा. ब्राह्मण म्हणाला, खरे आहे महाराज, ही लागवडसुद्धा मीच केलेली आहे. साऱ्यावर देखरेख ठेवताना मीच केवळ डोळ्यात तेल घालून जपत असतो. इंद्र म्हणाला, खरोखरच धन्य तुमची. ही रस्त्याची शिस्त कोणी मारली? कशी अगदी सुतांत सारखी आणि मोठी नीटस आहे. ब्राह्मण म्हणाला, हे सर्व मीच केले. ते ऐकून त्याच्या हातात हात घातला. ह्या सर्व वस्तू तुमच्या असून ह्या बागेतील सर्व कृत्याचे यश तुम्ही घेण्यास तयार आहात. आणि ह्या बागेतील तेवढ्या गोहत्येबद्दल त्या बिचाऱ्या इंद्राला का बरं कलंक लावता? तेव्हा ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली.